कल्पना करा, तुमची मुलगी किंवा बहीण मोबाईलवर अभ्यास करते असं तुम्हाला वाटतंय, पण त्याच मोबाईलच्या स्क्रीनच्या मागे तिच्या आयुष्याचा लिलाव मांडला जातोय. 180 मुली, 350 पेक्षा जास्त व्हिडिओ आणि हे सगळं करणारा एक 19 वर्षाचा मुलगा. हे आकडे ऐकताना अंगावर काटा येतो, पण हे वास्तव आहे आपल्या महाराष्ट्रातल्या अमरावतीचं. एका साध्या फोनच्या क्लिकवर उभं राहिलेलं हे भयान साम्राज्य नेमकं कसं चाललं होतं? हे कृत्य करणारा तो मुलगा एकटाच होता की यामागे मोठी साखळी आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातल्या मुलींना या डिजिटल सापळ्यापासून कसं वाचवायचं? आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने केवळ अमरावतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. 18 अश्लील व्हिडिओ, 39 फोटो आणि 8 तरुणींची ओळख पटली आहे. पण हे तर फक्त हिमनगाचं टोक आहे असं म्हटलं जातंय. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. अमरावती जिल्ह्यातली परतवाडा आणि अचलपूर ही जुळी शहरं, शांत परिसर. पण एप्रिलच्या या दिवसात तिथे जी काही खळबळ उडाली ती कोणत्याही थ्रिलर सिनेमेपेक्षा भयानक आहे. अयान अहमद तन्वीर अहमद नावाचा एक 19 वर्षाचा तरुण, कॉलेजमध्ये जाणारा मुलगा, त्याच्यासोबत त्याचा एक साथीदार उजेर खान, या दोघांनी मिळून जे केलंय त्याला विकृतीचा कळस हा शब्दही छोटा पडेल असं वाटतं. आता बघा या प्रकरणाची सुरुवात कशी झाली. अचानक सोशल मीडियावर काही अश्लील व्हिडिओ फिरायला लागले. हे व्हिडिओ साधेसुधे नव्हते. त्यात दिसणाऱ्या मुली या स्थानिक होत्या, मध्यमवर्गीय कुटुंबातल्या होत्या. पोलिसांकडे माहिती पोचली आणि जेव्हा अयानला ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल तपासला तेव्हा जे समोर आलं त्याने पोलिसांचीही डोळे विस्पारले. त्याच्या मोबाईलमध्ये 18 व्हिडिओ आणि 39 आक्षेपार्ह फोटो सापडले. प्राथमिक तपासात 8 मुलींची ओळख पटली. पण खरंच ही संख्या इतकीच मर्यादित आहे का? इथेच एक मोठा विरोधाभास उभा राहतो. पोलीस म्हणतात 8 मुली, पण भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात एक धक्कादायक दावा केलाय. त्यांच्या मते या नराधमाने 180हून अधिक मुलींना आपल्या जाळ्यात ओढले आणि 350 पेक्षा जास्त व्हिडिओ बनवले आहेत. आता प्रश्न असा पडतो की जर आकडा 180 असेल तर पोलीस फक्त 8 वरच का थांबलेत? याचं उत्तर दडले आपल्या समाजातल्या भीतीमध्ये. बदनामीच्या धाकाने अनेक मुली आणि त्यांचे पालक समोर यायला तयार नाहीत आणि हीच गोष्ट अयानसारख्या गुन्हेगारांच्या पथ्यावर पडते. आपण थोडं खोलवर जाऊन विचार करूया की हे सगळं घडतं कसं. याला तांत्रिक भाषेत डिजिटल ग्रूमिंग म्हणतात. अयान काय करायचा? व्हॉट्सॲप आणि स्नॅपचॅटवर ब्लॅक फ्रीडम किंवा रहाबरिया सारखे ग्रुप्स चालवायचे. या ग्रुप्समध्ये शिक्षणाच्या नावाखाली किंवा इतर कारणांनी मुलामुलींचे नंबर मिळवले जायचे. एकदा नंबर मिळाला की सुरू व्हायचा मैत्रीचा बनाव. सुरुवातीला गोड बोलणं, विश्वास संपादन करणं आणि मग हळूहळू प्रेमाच्या जाळ्यात ओढणं. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं की मग या मुलींना चिखलदरा, मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरातल्या हॉटेल्समध्ये नेलं जायचं. तिथे खाजगी क्षणांचं गुपचूप चित्रीकरण केलं जायचं. बघा, विश्वास ही किती नाजूक गोष्ट असते आणि त्याच विश्वासाचा गळा इथे घोटला गेला. एकदा का हा व्हिडिओ हातात आला की अयानचा खरा चेहरा समोर यायचा. तो या मुलींना ब्लॅकमेल करायला सुरुवात करायचा, त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्याच्या धमक्या द्यायचा किंवा व्हिडिओ इंटरनेटवर टाकून जीवे मारण्याची भीती घालायचा. विचार करा, एका 19 वर्षाच्या मुलाकडे इतकी हिंमत येते कुठून? तो एवढा मोठा पसारा एकटा सांभाळू शकतो का? यामागे नक्कीच काहीतरी संघटित टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अयानने बनवलेले व्हिडिओ व्हायरल करण्याचं काम त्याचा साथीदार उजेर खान करायचा. म्हणजे एकाने शिकार करायची आणि दुसऱ्याने तिचं सार्वजनिक प्रदर्शन करायचं. हे नियोजन किती भयानक आहे याचा विचार करा. इथे अजून एक वळण येतं, ते म्हणजे राजकीय. अयानचे संबंध AIMIM पक्षाशी असल्याचा आरोप केला जातोय. निवडणुकीत त्याने सोशल मीडियाचं काम केल्याचं बोललं जाते. आता राजकीय पक्ष यातून हात झटकत असले तरी अशा गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळतं का, हा प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. जेव्हा एखादा गुन्हा राजकीय रंगात मिसळतो तेव्हा पीडितांना न्याय मिळणं अधिक कठीण होतं. हे आपण गांभीर्यानं बघायला हवं. कायदेशीर प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर आता भारतीय दंड संहितेच्या जागी भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS लागू झाले आहे. अयानवर BNS 294 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले. पोक्सो लागलाय कारण यातल्या अनेक मुली अल्पवयीन आहेत.
पण नुसता गुन्हा दाखल होऊन काय होणार? अशा प्रकरणामध्ये डिजिटल पुरावे गोळा करणं हे सायबर पोलिसांसमोर मोठं आव्हान असतं. आयानने त्याचा मोबाईल डेटा डिलीट केला असणारच, तो रिकवर करणं, फॉरेन्सिक लॅबमधून रिपोर्ट येणं यात खूप वेळ जातो आणि या वेळेचा फायदा गुन्हेगारांना मिळतो. तुम्ही नाशिकचं अशोक खरात प्रकरण ऐकलं असेलच. तिथेही असंच काहीसं घडलं होतं. मंत्रतंत्रांच्या नावाखाली महिलांचं शोषण झालं होतं, पण अमरावतीचं हे प्रकरण त्याहीपेक्षा वेगळं आणि आधुनिक आहे. इथे गुन्ह्यांचं हत्यार मंत्रतंत्र नाही, तर तुमचा आमचा स्मार्टफोन आहे. आपण आपल्या मुलांना मोबाईल देतो, पण तो त्यांच्या हातातलं खेळणं आहे की त्यांच्या विनाशाचं कारण, याकडे आपलं लक्ष नसतं. स्नॅपचॅटसारखे ॲप्स जिथे मेसेज आपोआप डिलीट होतात, त्यांचा वापर अशा गुन्ह्यांसाठी ढाल म्हणून केला जातोय. एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे डिजिटल मर्डर. शारीरिक हत्या एकदा होते, पण जेव्हा एखाद्या मुलीचा असा व्हिडिओ इंटरनेटवर कायमचा राहतो, तेव्हा तिची रोज हत्या होते. समाज तिला संशयाने बघतो, कुटुंब तिला दूर करतं. या मुलींच्या मानसिकतेचा विचार करा. त्या सध्या कोणत्या नरकातून जात असतील? पोलिसांना म्हणूनच आव्हान करावं लागतंय की मुलींनो, घाबरू नका, समोर या. पण समाज त्यांना सुरक्षित वाटू देतोय का? पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आश्वासन दिलंय की पीडितांची ओळख गुप्त ठेवली जाईल. महिला पोलिसांना साध्या वेशात त्यांच्या घरी पाठवलं जाईल. पण ही विश्वासार्हता निर्माण होणं गरजेचं आहे. आता या घटनेचा अर्थ काय काढायचा? फक्त अयानला अटक झाली म्हणजे प्रश्न सुटला का? अजिबात नाही. अयान हा केवळ एक चेहरा आहे. अशी अनेक विकृत डोकी आपल्या अवतीभोवती वावरत असतात. हा विषय फक्त क्राईम रिपोर्टिंग पुरता मर्यादित नाही आहे. हा आपल्या घरातल्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आपण आपल्या पाल्यांशी संवाद किती साधतो? त्यांना येणाऱ्या अनोळखी कॉल्स किंवा मेसेजेसबद्दल त्यांना सांगायला आपण मोकळं वातावरण देतो का? दुसरीकडे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. खासदार बोंडेंनी विचारलं की 3 दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत होते, तर पोलिसांनी स्वतःहून कारवाई का केली नाही? जेव्हा दबाव वाढला तेव्हाच हालचाली का सुरू झाल्या? यंत्रणेतली ही मरगळ गुन्हेगारांचं बळ वाढवते. सायबर सेलला अधिक ताकद आणि आधुनिक तंत्रज्ञान देण्याची वेळ आता आली आहे. या प्रकरणाचा पुढचा तर काय असू शकतो? कदाचित तपासात अजून काही मोठी नावं समोर येतील. कदाचित हे रॅकेट फक्त अमरावतीपुरतं मर्यादित नसेल. चिखलदऱ्यातल्या हॉटेलची CCTV फुटेज तपासले तर काय सत्य बाहेर येईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, अश्लीलता आणि तंत्रज्ञान याचं हे घातक मिश्रण आपल्या पिढीला पोखरतंय. आपल्याला वाटतं की आपण सुरक्षित आहोत, पण जोपर्यंत अयानसारखी विकृती मोकाट आहेत, तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. ही लढाई फक्त कायद्याची नाही, तर ती सामाजिक मानसिकतेची आहे. पीडित मुलीला दोष देण्याऐवजी त्या नराधामाला फासावर कसं लटकवता येईल, यासाठी समाजाने एकत्र उभं राहायला हवं. अमरावतीची ही घटना आपल्याला सावध करणारी आहे. 18 व्हिडिओ असोत किंवा 180, प्रश्न संख्येचा नाहीच आहे. प्रश्न त्या वृत्तीचा आहे, जिथे स्त्रीला केवळ एक वस्तू समजलं जातं. या प्रकरणातील प्रत्येक वळण, प्रत्येक पुरावा आपल्याला हेच सांगतोय की आपण डिजिटल युगात जितके प्रगत आहोतोय, तितकंच मानवी मूल्यांच्या बाबतीत मागे पडतोय का? ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.